1 वाटी सांडगे आणि 2-3 चमचे मसूरची डाळ भिजवलेली. एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून हे सांडगे भाजून घ्यायचे, चांगले करपूस भाजून घ्यायचे. हे तिखट सांडगे तुम्हाला कोणत्याही शेतकरी आठवड्याच्या बाजारात मिळतात. आता सगळीकडे ते अवेलेबल होतात. चांगले खरपूस भाजून घेतल्यानंतर थोडंसं तुम्हाला वाटलं तर परत थोडंसं तेल घालून परत भाजून घ्यायचे आहेत. नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता ह्याची फोडणी घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर हे तिखट सांडगे घालायचे आहेत आणि चांगले भाजून घ्यायचे आहेत. आणि तसेच मसूरची डाळी यामध्ये घालायची आहे भिजवलेली. हे सगळं एकत्र करायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालूया. आणि भाजलेले तिखट सांडगे घालायचे आहेत. आता यामध्ये आपण घालूया तिखट चवीनुसार, मीठ, तसेच गरम मसाला आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यावर झाकण लावून एक 5 ते 10 मिनटासाठी हे उकळी आणून द्यायचं आहे. 5 ते 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे सांडगे छान शिजलेले आहेत. इथे झाली तुमची सांडग्याची भाजी. वरून कोथिंबीर सर्व करून